शेती पण मी मराठाच राहिलो. आमच्या यांचं नातं बी फक्त ते कुणबी येत मी मराठा. काय निकष लावला सरकारनं की मी कुणबी नाही म्हणून. आणि मग यांना काय निकष लावला की कुणबी येत म्हणून. हे गरीब आहेत तर मी गरीब आहे. यांच्याकडे शेती तर माझ्याकडे शेती. हे सामाजिक शैक्षणिक मागास तर मी पण आहे. श्रीमंत आरक्षण असेल तर ते सांगा. मी श्रीमंत म्हणून मला दिलं नाही असं आहे का काही? तसं सांगा. म्हणजे आता ही बार 11 महिन्यापासून हीच चर्चा सुरुवात झाली. बरोबर आहे. हीच चर्चा होती ना. काय बदल आहे त्याच्यात? ही वस्तुस्थिती आपण नाकारणार. जिथं निवळच मराठा आहे, एकदम क्लिअर कटच मराठा आहे, तिथं आपल्याला ओबीसीच्या अर्थ लावताना थोडं कायदेशीर काय अडचणी आहेत का असं सरकारचं मत आहे. आणि आपलं मत आहे की मराठा आणि कुणबी एकत्रच असं म्हणणं आहे. आपलं म्हणणं नाही दादा, पण आता सरकारचं पण काय मत आहे. माझं मत सांगतो की आता उद्याची कोर्टात काय एखादी गोष्ट टिकणारच आहे, ती करायला काहीच अडचण नाही असं त्यांचं सरकारचं पण मत आहे. आता आम्ही काय प्राथमिक थोड्याफारच्या आम्ही काय 100% चर्चा केली नाही. सुरुवातीचे जे काही चर्चे जी कोर्टामध्ये टिकणार आहे की ज्याला उद्या काय प्रॉब्लेमच होणार नाही अशा गोष्टी इझिली आपल्याला घेता येतील. आणि ज्या काही क्लिष्ट आहेत आणखीनही वकिलांमार्फत तुमची वकिलाची एक टीम असेल किंवा सरकारची असेल, ह्या दोन्ही बाजूनं काही सकारात्मक चर्चा होऊन असेल काही घटना घडाव्या असं आम्हाला पण वाटतंय. आम्हाला वाटतं चळवळीतला कार्यकर्ते आम्हाला पण वाटतंय पुढे चर्चा आणखीन काही टप्प्यामध्ये होऊन व्हाव्या असं तुमचं एखादं कोणतरी टीम वर्क वगैरे करून सरकारवर चर्चा करून एक एवढा शब्द आम्ही तुमचा ऐकणार नाही. तुम्ही चर्चा कवर सुरू ठेवा. तुमच्या शब्दाला मान. नाही आम्ही काय चर्चा करणार नाही. ऐकलं ना चर्चा ठेवा. तिने एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.